तुमची मुलं एमपीएससी करत नाही, तुमची मुलं बाहेरल्या देशात शिकायला आहेत. आमची शेतकऱ्याचा मुलगा इथं आणि जडतोय, 10 वर्ष झालं करतोय. तुम्ही किती तुटपुंजा काढताय जागा. भारतामधलं सगळ्यात पारदर्शक आयोग हे आपलं एमपीएससी आयोग आहे. त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाहीये. 1 जानेवारी 2026 पासून सरळ सेवा येणार होती. अहो एक जागा नाही सरळ सेवेची. आता आम्ही घरी सांगून दमलोय की नाना येणार आहे, आमची सरळ सेवा येणार आहे, नंतर येणार आहे, 2 महिने येणार आहे, 3 महिने. इतकी वय वाढायला लागली सर. आम्ही इतके क्वालिफाईड लोक असून आम्हाला हे प्रोसेसमध्ये राहून आम्हाला इथं थांबवलं. आम्हाला थांबायची इच्छा नाहीये. एमपीएससीच्या विद्यार्थी जे शिकणारे, अभ्यास करणारे पोरं हे नक्षलवाद समजता का तुम्हाला? तुम्ही त्यांना लवकरच तुम्हाला मग आमच्या विद्यार्थ्यांचा उद्रेक दिसल. परत म्हणू नका विद्यार्थी असे आहेत तसे आहेत. मग आम्ही हाती रूम न घेऊनच तयार आहोत. सर्व परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने एमपीएससी मार्फतच घेतल्या पाहिजेत, ही सगळ्यांची मागणी आहे. सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत झाल्या पाहिजेत ऑफलाईन पद्धतीने. सध्या एमपीएससीने ऑनलाईन परीक्षेचा जो घाट घातलाय त्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटलाय. आपण पाहतो की छत्रपती संभाजीनगर असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, नांदेड असेल, अशा ठिकाणी आंदोलनं झालेत. पुण्यामध्ये देखील जोरदार तयारी सुरू आहे. विद्यार्थ्यांची ती मागणी आहे. उद्या 10 तारखेला लातूरमध्ये देखील आंदोलन आहे आणि आपण पुण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. महाराष्ट्रभर आपण फिरणार आहोत. कुठे यायचं तुम्ही सुद्धा सांगा, आम्ही तिथे येऊ आणि तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. हे जे विद्यार्थी येतात सगळे ऑनलाईनच्या विरोधात आहेत आणि भाजप सरकारमधील एक प्रवक्ते म्हणतात की जे आंदोलनं विद्यार्थी करतायत ते सगळे आंदोलनं हे नक्षलवादी आहेत. तर ह्याचा आपण नक्की विद्यार्थ्यांच्या काय भावना आहेत ह्या सुद्धा तुमच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. मग तुम्हाला कळेल खरंच आंदोलक आहेत की हे शेतकऱ्यांची मुलं कशासाठी एवढं कष्ट करतायत हे कळेल. प्रत्येक विद्यार्थ्याची तीच मागणी आहे का याच्यामध्ये 2-3 गट आहेत? नाही, प्रत्येक तीच मागणी सर की परीक्षा ही ऑफलाईन व्हावी. गेल्या 4-5 वर्षापासून मुलं अभ्यास करतात. एमपीएससी क्लास एक स्वायत्त बॉडी आहे, त्याच्यावर विश्वास ठेवूनच पुढे अभ्यास करत आहेत. ही ऑनलाईन एक्झाम ही आता अचानक आणलेली आहे. बरेच दिवस झाले, 4-5 वर्षापासून पोरांच्या अपेक्षा काही ऑफलाईन एक्झाम व्हावं आणि कंटिन्यू त्याच एक्झाम झाल्या. अचानक ह्या परीक्षा का घेऊ नये ह्याच्या मागची पण कारण आहेत की ऑनलाईन एक्झाममुळे काय झालेले, पाठीमागच्या वेळेस तलाठी भरती झाली, आरोग्य सेवक झालेले आहेत, फॉरेस्ट झाले आहेत. काही मुलींना 43 मार्क आहेत वनरक्षकच्या, त्याच मुलीला तलाठीच्या पेपरमध्ये ऑनलाईन एक्झामला 212, 223 मार्क असे कसे शक्य आहेत? ह्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय आहे की ह्याच्यामध्ये गुणवत्तेचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे सगळे 99% विद्यार्थ्यांची मागणी की ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी. ओके, तुम्ही ऑनलाईन परीक्षा दिलेली याच्या आधी कधी? काय नक्की काय अडचणी आहे त्याच्यामध्ये? सर मी ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे. आवाज थोडा. जर मला 80 मार्क पडले आणि माझ्या मित्राले 65 मार्क होते, तरी नॉर्मलायझेशन होऊन सर तो माझ्यापेक्षा जास्त मार्क गेलेले आहे. बर, याच्यामुळे सर मग नुकसान होते सर. म्हणजे त्या पेपर सगळ्याला सारखेच येतात, पण मी अभ्यास करून बी समजा मला मार्क जास्त पडून बी मला नुकसान होत आहे आणि घोटाळे लय होतात. बर. काल एक बीजेपीचे प्रवक्ते म्हणले की हे आंदोलक सगळे नक्षलवादी आहेत. याच्यावरती काय म्हणणं आहे तुमचं? सर म्हणजे आपण जर नक्षलवादी जर पुण्यातील एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मुलांना भेटत असतील आणि हे सगळे अधिकारी आपणच आहोत, इथूनच पुण्यातनं तयार होता, म्हणजे मग काही एमपीएससी आतापर्यंत नक्षलवाद्यांना प्रशासनामध्ये भरती करत होती का? आणि मग आपण जर नक्षलवादी असेल तर मग एमपीएससी काय नक्षलवाद्यांची भरती करणारी संघटना आहे का? अशा प्रकारे आपल्यांना नक्षलवादी ठरवून म्हणजे त्यांचा प्रशासनाचा किंवा इतर लोकांचा हा पायंडाच असतो की एखाद्याची मागणी जर मान्य करायची नसेल तर त्याला कोणत्याही प्रकारे बदनाम करायचं, नक्षलवादी म्हणायचं, देशद्रोही म्हणायचं. हा एक ट्रेंड चालू झालेला आहे सर प्रत्येक आंदोलनाच्या बाबतीत. आणि ऑनलाईन परीक्षेचं सगळ्यात मोठा तोटा आहे की नॉर्मलायझेशन. म्हणजे आपण पेपर देऊन आलो पण आपल्याला एवढे मार्क पडले, प्रश्न सोडवले, ते आपले नसतातच. मी जर पेपर 100 सोडून आलो आणि म्हटलो माझे 90 बरोबर आहे, पण ते माझे 90 नाहीच आहे. ते नॉर्मलायझेशन नंतर 70 बी होतील, 90चे 110 पण होतील. म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेनुसार, आपल्या अभ्यासानुसार आपल्याला प्रशासनामध्ये जाण्याची शून्य शाश्वती त्या नॉर्मलायझेशनच्या पद्धतीमुळे होते आणि याच्यामुळे सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. बर, तुला काय वाटतं, ऑनलाईन झाली पाहिजे का ऑफलाईन? परीक्षा ही ऑफलाईनच पद्धतीने झाली पाहिजे. ऑफलाईन पद्धतीवर सगळ्या विद्यार्थ्यांचा विश्वास आहे, तसा ऑनलाईन पद्धतीवर कोणाचा पण विश्वास नाही. त्याच्यामुळे परीक्षा ही ऑफलाईनच झाली पाहिजे. बर, तुम्ही दिलेली ऑनलाईन परीक्षा? हा सर, दिलेली आहे, पण त्याचं नॉर्मलायझेशन म्हणजे स्कोर कमी जास्त असतात मुलांचे. काहींचे असे 20-25 वाढतात, काहींचे असे 10-12 किंवा 6-5-6. त्याच्यात सर म्हणजे खूप अन्याय झाल्यासारखं वाटतंय सर आम्हाला आमच्यावर. आणि ते म्हणजे एकदम 1000 रुपये फी सर. आम्ही गोरगरिबांची शेतकऱ्यांची मुलं आहे सर, कुठून एवढे पैसे आणणार सर? आता सरळ सेवा एमपीएससी कडे दिली आणि एमपीएससी पुन्हा सरळ सेवा टीसीएस कडे जाते. म्हणजे सर आमच्यावर खूप मोठा अन्याय आहे सर. आम्ही एवढे पैसे
भरू शकत नाही सर, म्हणून आम्ही एमपीएससी कडे गेल्यावर आनंदी होतो सर. आणि पुन्हा आता भ्रमित झालो सर आम्ही, एकदम अभ्यासात मन लागत नाही. आता ग्रुप सी ची मेन्स आहे सर, अभ्यासात मन लागत नाही. एकदम म्हणजे खूप अन्याय झाल्यासारखं वाटतं सर आम्हाला. बरं, एमपीएससी मध्ये परीक्षा पारदर्शक होते. एमपीएससीचं आयोग हे पारदर्शक आहे, तेच ट्रान्सपरंट काम करतं. याबद्दल आमच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची शंका नाही. एक दुसरी महत्वाची गोष्ट, आयोगाने अतिशय चांगले काही निर्णय घेतलेले आहेत, त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. 2 तिसरी महत्वाची गोष्ट, आयोगाने 15-17 दिवसामध्ये हे आत्ता निकाल लावायला चालू केलेला आहे, हे पण कौतुकास्पद आहे. 3 पण यामध्ये त्यांनी हा गडबडीमध्ये असेल की कसाही असेल, हा ऑनलाईनचा जो निर्णय घेतलेला आहे ना, हा विद्यार्थ्यांच्या हिताचा नाहीये. ऑनलाईन परीक्षेमध्ये का सगळ्यात मूळ मुद्दा, ऑनलाईनला पण आमची विरोध नाहीये, पण जे नॉर्मलायझेशन आहे ना, त्या नॉर्मलायझेशनचा आमचा विरोध आहे. सगळ्यात मोठा गोंधळ काय आहे सर माहितीये का, जर माझी शिफ्ट आणि ह्या मुलाची जर शिफ्ट वेगवेगळी असेल आणि मग ह्या दोन्ही 100 प्रश्नांची डिफिकल्टी लेवल कसं ठरवणार तुम्ही? हा प्रश्नांच्या डिफिकल्टमुळे एका विद्यार्थ्याला मिळणारे जास्त मार्क आणि कमी मार्क, ह्याच्यामधले हे नॉर्मलायझेशनचा जो गोंधळ आहे ना, ह्या गोंधळामुळे विद्यार्थी विरोध करतायत. आणि हे जे सगळे विद्यार्थी इथं बसलेले जे आहेत ना, हे विद्यार्थीच आहेत. आम्ही काही आंदोलनजीवी नाहीये. म्हणजे आम्हाला उद्या प्रशासनामध्ये जाऊन नाही का तुम्ही? बोलतो मी सर त्यावर. आम्ही प्रशासनामध्ये जाऊन आम्हाला हे अधिकारी व्हायचंय, आम्हाला हे सरकारसाठीच काम करायचंय, तीच आमची भावना आहे. आम्हाला काही इथं बसून आम्हाला हे सगळं आंदोलन करायचं नाहीये. परंतु जे कोण भाजपचे प्रवक्ते असं बोललेत, हे मला ते एक्झॅक्ट काय बोललेत हे माहित नाहीये, परंतु जर अशा पद्धतीने बोलले असतील तर भाजपच्या म्हणजे कुठल्याही पक्षाच्या प्रवक्त्याचं काम काय असतं, आपल्या पक्षाची भूमिका मांडणं. आणि तुम्हाला पक्षाने बोलायला संधी दिली आहे म्हणून तुम्ही काहीही बोलू शकत नाही, हे एक. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की विद्यार्थी हे नक्षलवादी म्हणून तुम्ही सगळेच काय आता अर्बन नक्षलिझम बद्दल आम्ही पण वाचतो, पण काही लोक त्या पद्धतीने काम करत असतील तर ते चुकीचंच आहे, त्याचं समर्थन विद्यार्थी करणार नाही. परंतु जर सगळे प्रश्न तुम्ही जर एकाच आरशामध्ये जर पाहत असताल तर हे अशा पद्धतीचे प्रश्न बघणं बरोबर नाही. आणि ज्या पद्धतीने जर अर्बन नक्षलिझमचं किंवा मग नक्षलवादी म्हणून जर तुलना विद्यार्थ्यांशी जर केली असेल तर नक्कीच त्या प्रवक्त्यांचं हे चुकलेलं आहे, या गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही. आणि हा जो विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे ना, हा मूळ मुद्दा समजून घ्या. बऱ्याचदा काय असतं, गव्हर्नमेंट चांगलं काम करत असतं, मग ते काम करताना काही जे नाही का म्हणजे गावाबरोबर किडेही रगडले जातात असं आपल्या गावाकडे म्हटलं जातं. आता मला सांगा, राज्यसेवेची ही राजपत्रित परीक्षा आहे, ग्रुप ए ची परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये 1.5 लाखच पोरं सर राज्यसेवेची परीक्षा देतात आणि आयोगाने 17 दिवसामध्ये निकाल लावलेला. इतका चांगला निर्णय घेतला, 17 दिवसामध्ये निकाल लावला. मग राज्यसेवेची परीक्षा तुम्ही काय म्हणते ते ऑनलाईन घ्यायचा काय संबंध आहे? आणि आयोग म्हणते आम्ही 3 परीक्षा घेणार. बरोबर, तुम्ही 3 परीक्षा घेतल्या. आता मी पहिल्या परीक्षा प्रिलिम्स पास झालो, हा विद्यार्थी दुसरी प्रिलिम्स पास झाला, तो विद्यार्थी तिसरी प्रिलिम्स पास झाला. मग या तिघाची बेरीज कशी लावणार तुम्ही? आता जागा सर ESOच्या 3 वर्ष झाली जागा नाही, कंबाईन मध्ये SRच्या जागा नाही, फक्त PSIच्या आणि STIच्या जागा आहे. आणि हे म्हणणार आम्ही 31,000च्या 70,000च्या भरती करणार. अहो तुम्ही नीट 500 लोकांची भरती पण नीट करत नाहीये. आणि तुम्ही जर 500 लोकांसाठी ऑनलाईन मध्ये परीक्षा घेणार, त्याची हजार रुपये फी भरणार, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हे होणार आणि वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये हे ऑनलाईन सेंटर आहेत. आणि आयोग चांगलं परीक्षा घेईल, आमच्या आयोगाच्या क्रेडिबिलिटीवर आमचं क्वेश्चन मार्क नाहीये. परंतु नॉर्मलायझेशन असेल, यामुळे प्रवास वाढणार, दगदग वाढणार, सेंटर्स वेगवेगळे असणार, विद्यार्थ्यांना अधिकचा ताण सहन करावा लागणार. ह्या ताणाचा प्रश्न आहे. तुम्ही सगळ्या लोकांनी म्हणजे हे राज्यकर्ते लोक हे म्हणजे नागरिकांसाठी असतात आणि नागरिकांसाठी काम करताना विद्यार्थ्यांच्या पण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. यामुळे माझं सरकारला आणि आयोगाला पण विनंती, आयोगाचे जे अध्यक्ष आहेत श्री भीमनवार सर आणि सचिव आहेत, तुम्ही तुमच्या म्हणजे आमचे जे आम्ही आतापर्यंत जे अभ्यास करतोय, आमच्या आयुष्यातलं बेस्ट आयोग आम्हाला आत्ता मिळालेलं आहे, ट्रान्सपरंट आहे. भारतामधलं सगळ्यात पारदर्शक आयोग हे आपलं MPSC आयोग आहे, त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाहीये. परंतु चांगले निर्णय घेताना काही निर्णय हे चुकत असतात, ते चुकीच्या निर्णयावरती विचार मंथन करण्याची गरज आहे. आणि हे आयोगाने प्लीज आमची सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती आहे, तुम्ही हे विचार मंथन करा आणि हा ऑनलाईनचा निर्णय जो आहे हा प्लीज मागे घ्या. आता गट ब ची परीक्षा आहे, मला सांगा सर 500 जागा आहे, 500 जागासाठी काय ऑनलाईनची परीक्षा घेणार आहे? 10,000 पोरं घेणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आता गट ब ची परीक्षा जरी सगळे आम्ही लोक देत असलो तर 2 लाखाची वर परीक्षा देत नाही सर, त्यातले अर्धे तर हेच नसतात, प्रेझेंटच नसतात. हा ठीक आहे, जर तुम्हाला जर काही तुमची तज्ज्ञ लोकांशी मत तुम्ही घ्या आणि सरळ सेवेसाठी जर तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल वेगळीच. आता सर 1 जानेवारी 2026 पासून सरळ सेवा येणार होती. अहो एक जागा नाही सरळ सेवेची. आता आम्ही घरी सांगून दमलोय की नाना येणार आहे, आमची सरळ सेवा येणार आहे, नंतर येणार आहे, 2 महिने येणार आहे, 3 महिने. इतकी वय वाढायला लागली सर. आम्ही इतके क्वालिफाईड लोक असून आम्हाला हे प्रोसेसमध्ये राहून आम्हाला इथं थांबवलं. आम्हाला थांबायची इच्छा नाहीये.
जर आम्हाला उद्या कुठे राजकारण्याने नोकरी दिली तर आम्ही करू ना, आम्हाला काय अधिकारीच व्हावं म्हणून नाहीये. आम्हाला नोकरी सरकारी करायची, जर ती मिळत नसेल तरी आमच्यामध्ये ते कॅलिबर आहे. आम्ही प्रायव्हेटमध्ये पण चांगला जॉब करू शकतो. परंतु ही जी लेंगदी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमुळे आम्ही सगळे इथे गुंतून पडलेलो आहोत. ही प्रक्रिया सोपी करावी आणि ऑफलाईनच परीक्षा घ्यावी, हीच आमची मागणी, बाकी काही नाही. थँक्यू. खरं तर ह्या आहेत विद्यार्थ्यांच्या भावना, हे कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे. तुला काय वाटतं? सर, जो ऑनलाईनचा गाड घातलेला आहे पूर्णपणे चुकीचा आहे. एक समजत नाही की आयोग 17 दिवसात निकाल लावतोय, तर मग कशाला ऑनलाईन पाहिजे? काही गरजच नाही ना त्याची. तुम्ही दावून देताय की आम्ही खूप लवकर रिझल्ट लावतो, विद्यार्थ्यांच्या हितासाठी करतोय. मग ऑनलाईन घेऊन काय करणार आहे तुम्ही? आणि त्या नॉर्मलायझेशनचा शिकार मी सुद्धा झालेलो आहे. कारण की मला 84 मार्क होते ज्यावेळेस सुरुवातीला नॉर्मलायझेशन एक्साइज कॉन्स्टेबलला. नॉर्मलायझेशननं फक्त 3 मार्क वाढले आणि 89ला क्लोज झालं EWSचं. आणि ज्याला 75 मार्क आहे तो डायरेक्ट 92 वर गेला. म्हणजे ह्याचा मी शिकार झालोय. असं प्रत्येक जण शिकार आहे तिथं. आणि एक गोष्ट कळत नाही की बाबा ही सरकार का करतंय, का त्यांच्या जवळची माणसं लावायची त्यांना सिस्टीम मध्ये, काही समजना गेलं का त्यांना पैशाचं काय घाट आहे. एमपीसीनं कुणाचं न ऐकता एमपीसीनं आपल्या निर्णयावर थोडासा विचार करावा, एवढीच मागणी. हे अशी एक घटना झाली की जणू काय बंगालची फाळणी झाल्यासारखं, की बाबा प्रशासकीय कारण असतो आम्ही फाळणी करतोय, पण वेगळाच हेतू त्याच्या माग आहे. असंच काहीतरी हेतू नसून मग एवढंच. फक्त आमची एमपीएससी कडे एवढीच एक मागणी आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसाय, काय म्हणते, सरकारकडे एकच मागणी आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलेलंच आहे. एवढा मोठा पूर येऊन गेला, शेतकऱ्याला आणखी विमा पडलेला नाही. मग शेतकऱ्याची मुलं कशी जा? अहो, तुमची मुलं एमपीएससी करत नाही, तुमची मुलं बाहेरल्या देशात शिकायला आहेत. आमची शेतकऱ्याचा मुलगा हिता आणि जडतोय, 10 वर्ष झालं करतोय. तुम्ही किती तुटपुंजा काढताय जागा, 250, 200, 500 विद्यार्थ्यांना. मग तुम्ही रेशो वाढा ना, तुम्ही कशाला ऑनलाईनचा गाड घालता इथं? आमची एकच मागणी आहे. आणि दुसरा एक गोष्ट, तो भाजपचे प्रवर्तक कोण, तुम्हाला आतंकवादी एमपीसीला म्हणायला काय वाटत नाही का? म्हणजे आपले आपले आदरणीय अमित शाह काय म्हणले होते की भारतातील आतंकवाद सगळा संपलाय, म्हणजे नक्षलवाद संपलाय. मग तुम्ही एमपीसीच्या विद्यार्थी जे शिकणारे, अभ्यास करणारे पोरं, हे नक्षलवाद समजता का तुम्हाला? तुम्ही त्यांना, हे चुकीचं आहे. जर तुम्हाला पाहिजेच असेल तर तुम्ही ऐका आमचं, नसेल तर आमचा अंत पाहू नका. लवकरच तुम्हाला मग आमच्या विद्यार्थ्यांचा उद्रेक दिसल. परत म्हणू नका विद्यार्थी असे आहेत तसे आहेत. मग आम्ही हाती रुग्ण घेऊनच तयार आहोत. शेवटी शेतकऱ्याची पोरं येतं, रुग्ण त्यांच्यासाठी काही नवीन नाहीये. याच्यामध्ये आर्थिक ताण किती लोकांना सहन करावा लागतो? कोणी बोलणार आहे आर्थिक ताणावरती? त्यांना पण कळू द्या. अक्षरशः हात जोडतायत विद्यार्थी सरकारसमोर. कुठंतरी सरकारने हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जर सरकारने ऐकलं नाही तर किती लोक आंदोलनासाठी तयार आहेत. हे नक्षलवादी नाही आहेत, हे शेतकऱ्यांचे पुत्र आहेत, हे विद्यार्थी आहेत, हे गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं आहेत, हे कष्टकरी आहेत, हे रात्रंदिवस या अभ्यासिकांमध्ये बसून अभ्यास करतायत. यांचा कुठेतरी विचार सरकारने करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रभर आंदोलनं सुरू आहेत. पुण्यामध्ये आंदोलन करायची वेळ येऊन देऊ नका. 12 तारखेला मुख्य परीक्षा आहे, 9, 10, 11ला दिंडी पुण्यामध्ये आहे. हे 4 दिवस तुमच्याकडे विचार करण्यासाठी आहेत. सर्व परीक्षा, मी सर्व म्हणतोय, सर्व परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने एमपीएससी मार्फतच घेतल्या पाहिजेत. हीच सगळ्यांची मागणी आहे. सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत झाल्या पाहिजेत ऑफलाईन पद्धतीने. येस, थँक्यू.